आता आपला भारत चंद्रासोबतच सूर्याचा देखील अभ्यास करतोय। भारताच्या आदित्य L1 नी सोलर फ्लेअर कर्नलची पहिलीच इमेज टिपून एक खूप मोठा शोध लावला आहे। ही दुर्मिळ घटना सूर्याच्या खालच्या वातावरणात म्हणजेच फोटोस्फियर आणि क्रोमोस्फियर मध्ये दिसून आली। आदित्य L1 2 सप्टेंबर 2023 रोजी प्रक्षेपित करण्यात आलं आणि 6 जानेवारी 2024 रोजी L1 पृथ्वीपासून 1.5 मिलियन किलोमीटर अंतरावर म्हणजेच लॅग्रेंज पॉइंटवर पोहोचलं। आदित्य L1 हे ग्रहण किंवा अडथळ्यांशिवाय सतत सूर्य निरीक्षणासाठी डिझाइन केलेलं आहे। या मोहिमेतील महत्त्वाचे उपकरण म्हणजे सौर अल्ट्राव्हायोलेट इमेज टेलिस्कोप म्हणजे सूट, ज्याने NUV बँड मध्ये सोलर फ्लेअर कर्नल कॅप्चर केलं। 22 फेब्रुवारी 2024 रोजी सूटने X6.3 वर्गातील सौर ज्वाला शोधली, जी सर्वात तीव्र प्रकारच्या उद्रेकांपैकी एक होती। या शोधामुळे वातावरणातील वेगवेगळ्या थरांमधून सौर ऊर्जा कशी फिरते हे समजते। आदित्य L1 च्या आधी सोलर फ्लेअर NUV निरीक्षण दुर्मिळ होते, परंतु आता या नवीन निष्कर्षांमुळे कोरोनामधील ज्वाला, ऊर्जा आणि तापमानातील बदल यांच्यातील संबंधांची स्पष्टता होते। अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माइक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा।